आजचा शेवटचा दिवस आहे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार बाळानर आपल्यासोबत आहेत. सर, अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे, एकूणच काय सांगायला विषय? खरं म्हणजे अधिवेशन हा विभागातल्या कामांसाठी एक महत्त्वाचा हे आहे. या अधिवेशनामध्ये जरी 3 आठवडं मतदान अधिवेशन चाललं तरी देखील विरोधी बाकावर बसल्यामुळे आमच्या विभागातले प्रश्न सखोल आम्हाला मांडता आले नाहीत, ही खंत मनामध्ये आहे. शेवटी विषय जास्त असतात, वेळ कमी मिळतो, त्या माध्यमातून जेवढं प्रत्येक विषयाला स्पर्श करून शासनाचं लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न होता तेवढा आम्हाला करण्याचा प्रयत्न केला. परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थाने जी वर्षभरामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या अधिवेशनाच्या माध्यमातून जो वेळ मिळतो तो वेळ पुरेपूर मिळाला पाहिजे आणि तरच आपण विभागातील प्रश्न सोडवू शकतो, अशी एक भावना आहे. ठीक आहे, किती जरी झालं आम्ही विरोधी बाकावर जरी असलो आणि वेळ जरी मिळाला नाही तरी त्या जे प्रश्न आहेत त्यांना स्पर्श करून शासनाच्या निर्देश आणून दिला आहे, अर्थात पाठपुरावा करून तो सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करावा लागणार आहे. या अधिवेशनामध्ये खास करून विरोधकांना नामोहरम करण्याचा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केला आहे, कारण की सातत्याने विरोधकावरती हक्कभंग आणणं, बोलू न देणं, याचं असं वाटतं तुम्हाला? कसं आहे की आज खऱ्या अर्थाने 2 दिवस संविधानावर चर्चा आहे, पण संविधानाच्या माध्यमातून हे सगळं चाललं आहे का हा विचार करण्याची गरज आहे. त्याचं कारण सत्ताधाऱ्यांचं ऐकून घेणं. सत्ताधारी आमदार आहेत, त्यांना तर पूर्ण वेळ आहे, सत्ता त्यांच्या हातामध्ये आहे, मंत्री त्यांचेच आहेत, त्याच्यामुळे त्यांना वेळेची गरज नाही. वेळेची गरज आहे विरोधी पक्षाच्या आमदारांना, पण ती वेळच दिली जात नाही आणि केवळ कामकाज करत असताना कुठेतरी राजकारण आणायचं, एखादा मुद्दा काढायचा आणि विरोधकांना कुठेतरी बोलूच द्यायचं नाही, अशा प्रकारचा सगळा कारभार या ठिकाणी पाहायला मिळाला. हे खेदजनक आहे. मला वाटतं 75व्या वर्षामध्ये आपण आहोत. संविधानावर आपण 2 दिवस चर्चा करतो आहे आणि संविधान समोर ठेवून जर आपण हे करत असेल तर हा जो याचा अनुभव होता तो तितकासा चांगला नव्हता. ज्यावेळेस अधिवेशन असतं, खास करून अर्थसंकल्पीय अधिवेशन, आपला लोकप्रतिनिधी सभागृहामध्ये प्रश्न मांडतो आणि मतदारसंघासाठी काहीतरी घेऊन येतो असं जनतेला वाटतं. तुम्ही आता मतदारसंघामध्ये जाल, नागरिकांना काय सांगाल? निश्चितपणाने या अधिवेशनाच्या माध्यमातून, अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जे मुद्दे आपण विभागातले प्रश्न आहेत ते पोटतिडकीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे, शासनाच्या निर्देशन आणलं आहे. आता एक कर्तव्य भावनेने शासनाने त्याचा विचार करणं गरजेचं आहे. मला वाटतं कुठला पक्ष असेल, कुठली पार्टी असेल, कोणाची सत्ता असेल, कोण विरोधक असेल, ह्याच्यापेक्षा महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक, प्रत्येक विभाग याची संपूर्ण जबाबदारी ही शासनाची आहे. त्याच्या माध्यमातून जे विरोधकाचे असतील किंवा सत्ताधाऱ्यांचे असतील त्याच्यामधून जे निदर्शन आलेल्या गोष्टी आहेत त्याचा विचार करून सकारात्मक प्रत्येक विभागाचा विकास व्हायला पाहिजे, अशा दृष्टिकोनातून शासनाकडून अनुभव मिळाला तर चांगलं वाटेल. धन्यवाद तुम्ही आमची संवाद साधल्याबद्दल. हे होते आमदार बाळानर. मी गुणवंत नागर, DRV न्यूज, मुंबई.